PSI नंदू भिंगारदिवे यांचा भावपूर्ण निरोप समारंभ। 35 वर्षांच्या सेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त। कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस उपनिरीक्षक नंदू बापू भिंगारदिवे हे 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 30 मे 2026 रोजी सन्मानाने सेवानिवृत्त झाले। यानिमित्त गोवंडी पोलीस स्टेशन देवनार येथे चंदन हॉलमध्ये भव्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले। यावेळी विशिष्ट अधिकाऱ्यांच्या हस्ते नंदू भिंगारदिवे व त्यांच्या पत्नी वंदना भिंगारदिवे यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सहकाऱ्यांनी त्यांच्या उल्लेखनीय सेवा कार्याचा गौरव करत अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली। सत्काराला उत्तर देताना भावूक झालेल्या भिंगारदिवे यांनी कुटुंबीय, सहकारी आणि पोलीस दलाचे आभार मानले। यावेळी त्यांच्या मुलांनीही मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमात उपस्थित वरिष्ठ पत्रकार संजय निराळे यांनीही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। भावूक वातावरणात पार पडलेल्या या समारंभात सर्वांनी भिंगारदिवे यांना निरोगी, सुखी आणि समृद्ध आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। मी 33 वर्ष 3 महिने पोलीस खात्यात सेवा करून मी रिटायर होत आहे। रिटायर होत असताना आज जो माझ्यासाठी आलेला जो जनसमुदाय आहे, माझे नातेवाईक, माझे मित्र, माझे परिवार आणि ज्यांनी माझ्या पोलीस खात्यामध्ये मी काम करत असताना मला ज्या माझ्या मित्राने, पोलीस मित्राने, जसे की तुमच्यासारखे यांनी मला पोलीस खात्यामध्ये मला जी मदत केली म्हणजे कोणती, की बाबा पोलीस खात्यामध्ये जी आपण काम करत असताना जी काही खात्याच्या अनुषंगाने जी आपल्याला माहिती उपलब्ध असते, की जेणेकरून मी पोलीस खात्यामध्ये ती माहितीच्याद्वारे पोलीस खात्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने एखाद्या गुन्ह्याचा तपास करून त्या तपासामध्ये मी डिटेक्ट करून अशा अनेक प्रकारे केसेस डिटेक्ट केल्या। त्यामध्ये माझ्या पोलीस मित्रांचा सहभाग असल्यामुळे मी माझ्या वरिष्ठांच्या समोर हिरोसारखा पुढं राहिलो आणि मला त्याबद्दल मला मान सन्मान मिळाला। त्याबद्दल मी माझ्या पोलीस मित्रांचा मनपूर्वक आभार मानतो, की जेणेकरून त्यांच्यामुळे मला आज काम करून मला हा जनसमुदाय एवढा उपस्थित राहिला आणि त्यांच्यामुळे मी काम केल्यामुळे आज जनसमुदाय माझ्यासाठी एवढा वेळ, त्यांचा अमूल्य वेळ मला दिला आणि माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात उपस्थित राहिला। त्याबद्दल मी सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो। माझे नातेवाईक, माझे मित्र, माझी भावकी, सर्व परिवार हा जिव्हाळा एकत्र आला आणि माझ्या याला सोहळ्यासाठी उपस्थित राहील, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो। माझी पत्नी म्हणजे नावाला माझी पत्नी आहे, धर्मपत्नी आहे, माझी अर्धांगिनी आहे आणि ती माझ्या मामाची मुलगी आहे। मग ती धर्मपत्नी नसून माझी एक चांगल्या पद्धतीची एक मैत्रीण आहे आणि तिला कोणत्याही पद्धतीचं हिला इथून पुढं चांगल्या पद्धतीचं सुख समाधान मिळेल आणि ती कुठं तिला ज्या काय तिच्या उणीवा भासून कमी राहिल्या त्या मी पूर्ण करण्याचा काटोकाट प्रयत्न माझा आहे। गोड आठवणी त्यांच्या म्हणजे त्यांनी साथ मला चांगले दिले आणि जेव्हा मुलं माझी शिकवत होते त्या टायमाला, मुलं शिक्षणाला होती त्या टायमाला खूप माझी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी मी जशी त्यांना म्हणजे अभिमान माझ्याबद्दल होता तशी मी जबाबदारी पार पाडली आणि आता रिटायर होतात तर आता माझी जबाबदारी त्यांनी घ्यावी हीच माझी इच्छा आहे। परिस्थिती काढलेली आहे त्यांच्यासोबत आणि आज चांगली परिस्थिती, आज त्यांच्यावर संकट आली शिवाय चांगले दिवस आले, त्यांच्यावर चांगले दिवस बी काढले, वाईट दिवस बी काढले, पण वाईट दिवसात
मला कधी वाईट म्हणजे भासूच दिलं नाही. म्हणजे आम्ही एकमेकाला एवढी साथ दिली तर आम्ही एकमेक जवळ असले तर वाईट हा शक्ती आमच्या जवळ पोचलीच नाही. मग जरी वाईट होतं पण ती शक्ती आम्हाला वाटत नव्हती की वाईट आहे. मग त्याच्याबद्दल तर ते मला खूप साथीदार आहेत चांगले. आणि ते माणूस म्हणून एवढे चांगले आहेत ना, खूप चांगले माणूस म्हणून. नवरा म्हणून आहेच, वडील म्हणून ते आहेच, पण पती म्हणून तर खूप चांगले आहेत आणि माणूस म्हणून तर अधिक चांगले आहेत.